नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज. मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाचं आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसीच्या विविध संघटनांनी 8 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांकडे संयुक्त निवेदन पाठवले आहे. महाज्योती बचाव कृती समिती, इन्साफ मिशन इंडिया, महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र अंधश्रद्धा कृती समिती, ओबीसी फेडरेशन, ओबीसी महासंघ, कैकाडी समाज विकास परिषद, विश्वकर्माय समाज संघटना, विजयंती संघटना, वसंत फाउंडेशन, अखिल भारतीय माळी संघटना आदी पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे एक निवेदन दिले. निवेदनात प्राध्यापक तुकाराम साठे, दत्ता मायंदळे, साधना राठोड, डॉक्टर विठ्ठल घोळे, डॉक्टर सुनील जाधव, एनाय काळे, हरिहर वंजे, साहेबराव जाधव, सुभाष पांचाळ, नागोराव पांचाळ, सुधाकर आंदोले, सुदाम साळवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देण्याचं नियोजन होतं. त्याप्रमाणे आज परभणी जिल्ह्यामध्ये जितक्या काही ओबीसी चळवळीमध्ये काम करणाऱ्या संघटना आहेत त्या एकत्र येऊन आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. शासनानं जो अन्याय सुरू केला आहे ओबीसीवरती, त्या अन्यायाला कुठेतरी खीळ बसावी, कुठेतरी त्याला ब्रेक लागावा आणि कुठल्याही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, बाकी समाज तरी किती आरक्षण दिलं त्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागला नाही पाहिजे याची दक्षता शासन देखील घेतली पाहिजे. आणि ज्या काही ओबीसी समाजाच्या भावना आहेत त्या भावनाची कदर करण्याची माननीय मुख्यमंत्र्यांना सर्वांच्या वतीने विनंती केली आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय निश्चितच या सर्वांच्या मागणीचा आदरपूर्वक विचार करतील अशी अपेक्षा आम्हा सर्व ओबीसी वासियांची आहे, बांधवांची आहे. त्यांना सर्व ओबीसी समाज घटकाच्या वतीने विनंती करतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी यावर गांभीर्याने विचार करून ओबीसींना कुठल्याही न्याय हक्कापासून वंचित ठेवू नये एवढीच आमची मागणी आहे. आम्ही संपूर्ण ओबीसीच्या समाज बांधवाच्या वतीने सरकारला सूचित करतो की मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमचा काही दुमत नाही, परंतु त्यांनी पूर्ण जातीय जनगणना करावी आणि ज्यांना जेवढी लोकसंख्या असेल त्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्यावं याच्याबद्दल आमचं काही दुमत राहणार नाही. परंतु जर सरकारने जर आम्हाला ओबीसीमध्ये जर इतर समाजाला घेतलं तर येणाऱ्या लोकसभा असेल, विधानसभा असेल याच्यामध्ये आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, जे कोणी पक्ष त्याबद्दल हे घेईल त्याच्याबद्दल. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज आता जागा झालेला आहे. तो कुठल्याही प्रकारे ओबीसी आरक्षणाला कसलाच धक्का लागू देणार नाही. आणि आतापर्यंत इथल्या सरकारने जे ओबीसी सोबत सावत्र व्यवहार केलेला आहे, कुठल्याही निधी ओबीसीसाठी उपलब्ध नाही किंवा स्कॉलरशिप ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध नाही, हा जो सरकारचा शासनाचा सावत्र व्यवहार आहे याच्या विरोधात संपूर्ण समाज ओबीसी समाज आता एकत्र आलेला आहे. आता हा अन्याय परत होणार नाही. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी आम्हाला कुठलाच आक्षेप नाही, पण जे आमच्या हक्काचं आहे ते आम्ही मराठा समाजाला अजिबात घेऊ देणार नाहीत. आम्ही ठामपणे आहात या मुद्द्यावर. धन्यवाद.